राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त्याविना शूद्र खचले. एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असा मान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला लढा मान्य, आक्रोश गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. पण या ठिकाणी आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होत असताना गोडशे असतील, सैन्य असतील, या दोन मुलींनी भाषण केले. प्रतिभा सैनी यांनी इंग्लिश मध्ये भाषण केले आणि इंग्लिश मध्ये भाषण करत असताना मला आठवलं, जर 1848 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी जर बेळेवाड्यामध्ये महिलांची शाळा सुरुवात केली नसती तर आज महिला कुठं असल्या असत्या. आज महिला आपण पाहत आहेत, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एका विचारामुळे महिला आज विमान चालवत आहे. महिला आपल्या देशाची पहिली राष्ट्रपती झाली, इंदिरा गांधीच्या रूपाने पंतप्रधान झाली. महिला आज आपल्याला सैनिकामध्ये दिसत आहेत. महिला आज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना दिसत आहेत. तर हे कशामुळे घडलं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एका विचारामुळे आज या ठिकाणी या देशामध्ये जी प्रगती होत आहे त्या प्रगतीला कारणीभूत महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार. जर बैलगाडीचं एकच चाक फिरलं तर बैलगाडी जागेवर फिरली असते, पण बैलगाडीची दोन चाकं ज्या वेळेला जातात तर समान अंतरानं चाकं गेल्यानंतर बैलगाडी आपला अंतर कापत असते. तसंच एक पुरुषाची बाजू आणि एक महिलांची बाजू, आणि महिलांची बाजू जर पुढे नाही गेली तर आपला समाज सुधारणार नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला प्रवाहाच्या विरोधामध्ये काम केलं. म्हणून आज महिलांची प्रगती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श आणि गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये जेवढ्या क्रांती झालेल्या आहेत, जेवढ्या प्रगती झालेल्या आहेत, तेवढ्या आपल्या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उतरवल्या. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी अधिकार मिळाला. हा अधिकार मिळाल्यानंतर अनेक जणांनी अधिकारावर चुकीच्या पद्धतीने घाला घालण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी 2019ला मोहोळ विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी जातीचा खोटा दाखला या ठिकाणी वापरून जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत, त्यामध्ये ओबीसी मध्ये साळीमाळी, कोळी, तेली, तांबळी, कोष्टी, कुंभार, सुतार, लोहार, वंजारी या समाजाला अनेक अशा 394 जातीला ओबीसीचं आरक्षण दिलं. एससी मधल्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 52 जाती आहेत. पण या ठिकाणी जातीचा खोटा दाखला घेऊन या मोहोळ तालुक्याला, या महाराष्ट्राला फसवण्याचं काम माजी आमदार यांनी या ठिकाणी केलं. पण आपण काहीच करू शकत नव्हतो, कारण ज्या पद्धतीनं प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एक शक्ती लागती, एक विचार लागतो, एक ताकद लागती. आणि आदरणीय आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून एक शक्ती, एक ताकद, एक विचार या ठिकाणी या मोहोळ तालुक्यामध्ये आला. आणि खोटा दाखला ज्याने घेऊन आला त्याच्या विरोधामध्ये 1,25,000 मताचं मतदाक्य घेतलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमदार झाले. फक्त आमदार होऊन त्या ठिकाणी थांबले नाहीत. पहिल्याच अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणच्या माजी आमदार, अनगरच्या माजी आमदारांनी मोहोळ तालुक्यातलं रजिस्टर ऑफिस नेलं. रजिस्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणचं अप्पर ऑफिस नेलं, अप्परचं तहसील कार्यालय नेलं. या मोहोळ नगरपालिकेचा निधी नेला. मोहोळ नगरपालिकेची लोकसंख्या 40,000 असताना मोहोळच्या पाणी पुरवठ्याचं काम 43 कोटीचं आणि अनगरची लोकसंख्या 9,000 असताना तिथलं 80 कोटीचं काम. मोहोळच्या ड्रेनेज लाईनचं काम 129 कोटीचं, अनगरच्या ड्रेनेज लाईनचं काम 200 कोटीचं. मोहोळला निधी या ठिकाणी वार्षिक अहवालामधून या ठिकाणी 5 कोटीचा दिला जातो आणि अनगरला 25 कोटी निधी नेला जातो. हा अन्याय आणि हा दुजाभाव या ठिकाणी या तालुक्यामध्ये चालू होता. आणि हा अन्याय आणि हा दुजाभाव थांबवण्याचं काम आदरणीय राजाभाऊ खरे यांनी आपल्या या कार्यकर्तृत्वातनं करून दाखवलेला आहे. या ठिकाणी माझा प्रश्न त्यांनी सांगितलं की 4 महिन्यामध्ये आता आमदार होऊन झालेले आहेत, 4 महिने आता त्यांनी काय काम केलं.
आमच्या कामाचा या ठिकाणी विषय विचारत आहेत. महात्मा फुले जयंतीच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी गेल्या 40 वर्षामध्ये एसटी डिपो तुम्ही या ठिकाणी आणू शकला नाही, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तुम्ही आणू शकला नाही, क्रीडा संकुलन या ठिकाणी तुम्ही आणू शकला नाही, आणि आज तुम्ही 4 महिन्यामध्ये या ठिकाणी विचारताय. तर 4 महिन्यामध्ये राजाभाऊ खरे यांनी या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या प्रश्नाचा जागेचा प्रश्न मिटवण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. उपजिल्हा रुग्णालयाला निधी देण्याची त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. एसटी स्टँडचं देखील काम त्यांनी या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या मोहोळ शहरामध्ये नव्हे तर मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून होणार आहे. फक्त आपण थोडा धीर धरा आणि येणाऱ्या काळामध्ये या मोहोळ तालुक्याचं परिवर्तन या ठिकाणी सामाजिक परिवर्तन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पहिल्यांदा कुणी साजरी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या ठिकाणी शोधून काढली आणि त्या ठिकाणी कुळवाली भूषण आमचं हे भूषण आहे म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. आणि त्याच महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची घटना लिहिली. बाबासाहेबांनी महिलांना अधिकार दिला, तरुणांना अधिकार दिला, बाबासाहेबांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्याला अधिकार दिला. बाबासाहेबांनी या भारत देशाचा ज्याचा कणा या ठिकाणी मोडला होता त्याला 60 मानाने उभारण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरु मानलं. अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना या ठिकाणी मजुरांना ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही पृथ्वी दीन दलित गोरगरिबाच्या तळहातावर तरलेली आहे असं सांगणारे अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. आणि समाजाची नाळ आणि हा समाजाचा समतोल राखण्याचं काम या महापुरुषाने केलेलं आहे. म्हणून या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण मनाची खुंडगाठ बांधली पाहिजे की हा राज्यातील हा देशातील समतोल या ठिकाणी काही समाजवादी बिघडावला पाहत आहेत, पण महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण या ठिकाणी पुढे घेऊन गेलं पाहिजे एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो. प्रत्येकाने आपापल्या महापुरुषाला जातीमध्ये अडकवण्याचं काम केलेलं आहे, जातीपुरतं समाविष्ट करण्याचं काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की मराठा समाजाने केली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की बौद्ध समाजाने केली पाहिजे, महात्मा फुले यांची जयंती म्हणलं की माळी समाज पुढे आला पाहिजे, अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणल्यावर मातंग समाज पुढे आला पाहिजे, अहिल्यादेवी यांची जयंती म्हणल्यावर धनगर समाज पुढे आला पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मला त्यांचा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त काय मराठा समाजासाठी काम केलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेला या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य सगळ्या समाजाचं स्वराज्य होतं. आज देखील आपण विसरता कामा नये. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आज आपण पुण्यामध्ये अनेक वेळा जातो. माझी महिला भगिनी यांना विनंती आहे, पुण्यामध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी महात्मा फुले यांचा वाडा गंजपेठमध्ये आहे आणि त्या वाड्याला आपण भेट दिली पाहिजे. आणि त्या वाड्याला भेट दिल्यानंतर महात्मा फुले यांचं कार्य खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला समजेल. महात्मा फुले यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला त्या पुण्यासारख्या परिस्थितीमध्ये जे ब्राह्मण्यवादी व्यवस्था होती, जे मनोवादी व्यवस्था होती, त्या मनोवादी व्यवस्थेला नस्तनाबूत करण्याचं काम सुरुवात जर कुठनं झाली असेल तर त्या फुलेवाड्यामध्ये झालेले आहे. खरा अन्याय कुठल्या महिलेवर होत होता तर ब्राह्मण महिलेवर अन्याय होत होता. त्यावेळेला कमी वयामध्ये लग्न होत होती, मुलीचं वय कमी असायचं, मुलाचं वय जास्त असायचं. त्यावेळेला विधवा होण्याचं प्रमाण जास्त असायचं. आणि त्यावेळेला त्या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल विधवा यांचं बाळातपणाचं घर, म्हणजे विधवा महिलेनं यायचं आणि तिथं बाळातपण करायचं आणि त्याचं संगोपन करण्याचं त्या लेकरा बाळाचं काम ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी केलं. विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. त्या काळामध्ये 1800च्या काळामध्ये विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम चालू केलं आपल्या फुलेवाड्यामध्ये. आणि विधवांचं पुनर्विवाह लावण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. फक्त विधवांचं पुनर्विवाह लावण्याचं काम केलं नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यांचं वय 60-65 झालेलं आहे, त्यांची पत्नी वारलेला आहे, त्या देखील माणसांचं काम लग्न लावण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. असे अनेक या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी कामं केलेलं आहेत. केस ओपन महिला विधवा झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणाचा महिला विधवा झाल्यानंतर तिचं केस ओपन केलं जायचं, तिचं टक्कल केलं जायचं, सती त्याला घातलं जायचं. पण सतीवर बंदी आणण्याचं काम इंग्रजाला सांगून महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं.
नवरा वाढल्यानंतर त्या भगिनीची काय चूक आहे की तिला सती जावं लागत होतं. ती सतीची प्रथा महात्मा फुले यांनी या ठिकाणी बंद केली. पहिला या भारत देशातला पहिला संप जर कुणी या देशामध्ये केला असेल तर नाभिक समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी तुम्ही जर आमच्या महिलांची केस या ठिकाणी काढत असाल तर तुमची दाढी मिशा आम्ही करणार नाही, अशा प्रकारचा पहिला संप महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थानं आपल्या या ठिकाणी करून दाखवला. अण्णाभाऊ साठे यांनी देखील मातंग समाजासाठी काम नाही केलं, सर्व समाजासाठी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजासाठी काम केलं नाही तर या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक समाजाचं काम या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून केलं. म्हणून माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे, अहिल्यादेवी होळकरांनी देखील फक्त धनगरासाठी काम केलं नाही तर सगळ्या समाजासाठी काम केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, या सगळ्याच्या जयंत्या सगळ्या या समाजानं मिळून केल्या पाहिजे तरच या ठिकाणी समाज योग्य दिशेला जाईल. 15,000 लोकांपैकी 12,000 लोकांनी राजाभाऊ खरे यांना मतदान केलं तर गेल्या 40 वर्षामधली इथली झुंडशाही दादागिरी, या दादागिरीला वैतागून, या दादागिरीला दहशतीला वैतागून राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी आपण या ठिकाणी आपली ताकद उभा केलेली आहे. आणि ही ताकद नक्कीच या ठिकाणी व्यर्थ जाणार नाही. कारण मी या ठिकाणी मुंबई येथे परवाच मंत्रालयामध्ये राजाभाऊ खरे यांच्या सोबत या ठिकाणी चरणराज चौरे मी होतो. स्वतः मंत्रालयातले प्रत्येक कॅबिन स्वतः पायानं भरा चालून आमच्या पुढे देखील चालून या ठिकाणी सगळ्यांना अधिकाऱ्यांना भेटण्याचं काम, सगळ्या सचिवांना भेटण्याचं काम, या मोहोळ तालुक्यातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम राजाभाऊ खरे करतात. त्याचा साक्षीदार चरणराज चौरे आणि रमेश बारसकर. विरोधक काहीही सांगतील पण या ठिकाणी खरंच कामाचा आमदार आपण या ठिकाणी निवडून दिलेला आहे. महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, हा सामाजिक समतोल, हा बहुजन विचार आपण आपल्या पाठीशी खऱ्या अर्थानं आपण जोपासला पाहिजे आणि महात्मा फुले यांचे विचार आपण घराघरामध्ये नेलं पाहिजे एवढीच प्रकारची अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे सर्व फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जर आपण खऱ्या अर्थानं सोडून दिलं तर परत आपण मनुवादाकडे जाऊ आणि हा मनुवाद माणसातला माणूस जिवंत ठेवणार नाही, माणसातला माणूस राहू देणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं जर जायचं असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण स्वीकारावं. अशा प्रकारची महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो.